आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 143वी जयंती। वीर सावरकर यांच्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली आहे। ट्विट करत राज ठाकरे नेमकं काय म्हणतायत पाहूया आपण। वीर सावरकर यांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदो करणं मान्य नव्हतं, असं देखील राज ठाकरे म्हणतायत। आता त्यांनी कोणाला टोळा लगावला हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल। आणि त्यामुळे सावरकरांनी हिंदुत्वाचा ज्वलंत विचार पुढे करून या संपूर्ण देशाला एक करण्याचं काम केलं। मग याच्यामध्ये भाषेच्या आधारावर, प्रांताच्या आधारावरती, प्रदेशाच्या आधारावरती कोण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आपल्या राजकारणासाठी प्रयत्न करतंय हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर उघड आहे। आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनेक लोकांना शिकण्याची, वाचण्याची आणि जगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याकरता जरांगेंचं आंदोलन आहे। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची ही टीका आहे। सूर्यावर थुंकल्यानं काही होत नाही। 8 महिन्यांपूर्वी काढलेला GR योग्य होता, असंही ते स्पष्ट करतायत। मनोज जरांगे वारंवार आंदोलन करतात। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया आहे। आम्ही पण ओबीसीच्या हक्काकरता लढू, तेव्हा सरकारनं काही बोलायचं नाही, असं देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। असं जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार, सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालंय आतापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या अक्षताच लावल्या ना। हो म्हणायचं, द्यायचं नाही, GR काढायचे, अंमलबजावणी करायची नाही। त्यामुळे त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत। आमचा विषय घेऊन आम्ही लढू। आमचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही। सरकारकडे आहे कुठे द्यायला? केवळ झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे। लूट करून खाल्लायच सगळं। आता राहिलं काय शिल्लक तर द्यायला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।